नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 11 मे 2024 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. हे विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. याचं कारण असं आहे की दोन्ही व्हिडिओ एकत्र बघितल्यामुळे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्याभरात मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या विश्लेषणासाठी मी काय केलंय एक महत्त्वाची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आणि मागचे 2 दिवस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हीच लेवल दिसते 24,240 ची. आता जर मार्केटमध्ये निफ्टीमध्ये सोमवारी गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं आणि किंमत वर जायला लागली आणि 24,240 जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं तर काय होऊ शकतं? तर मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. 24,240च्या वर टिकलं तर मग आपल्यासाठी पुढची लेवल असेल 24,305 ची. 24,305 पर्यंत जाऊ शकतं. ह्याच्याही वर टिकायला लागलं तर आणखीन वर जाऊ शकतं 24,370 पर्यंत. तर साधारणपणे आपल्याला आठवत असेल की आपण हा सपोर्ट झोन म्हणून दिलेला होता 24,240 ते 24,370. तर ह्या 370 पर्यंत जाऊ शकतं असं आपल्याला वाटतंय. ॲटलिस्ट इथपर्यंत तरी तेजी व्हावी असं आपल्याला आत्ता हे विश्लेषण सांगतंय. तर सोमवारी बघावं लागेल की खरोखरच जर तेजी झाली तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये गोष्टी घडतात का? ह्याच्याही वर टिकलं तर मग आणखीन बरीच टार्गेट आहे. 24,410चं टार्गेट आहे. त्याच्यानंतर वर गेलं तर 24,500च्या आसपास 510च्या आसपास टार्गेट आहे. अशी वर आणखीन टार्गेट आहेत. जर जायला लागलं तर आपण त्याचा विचार नक्की करू शकतो. पण 24,370 पर्यंत जर आपल्याला ह्या तेजी अशीच होत राहिली तर येण्याची शक्यता इथपर्यंत तरी शक्यता आपण जास्त आहे असं म्हणू शकतो. आता जर हे झालं तेजी झाली तर तेजी नाहीच झाली, मंदी व्हायला लागली. 24,150 ची लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होईल आणि त्याच्या खाली टिकायला लागलं तर मग सेलिंग आणखीन वाढू शकतं. याची शक्यता थोडीशी कमी आहे लगेच असं मंदी होण्याची. पण आपल्याला माहिती पाहिजे की 24,150च्या खाली जर किंमत टिकायला लागली तर मात्र शॉर्ट टर्ममध्ये आणखीन थोडी मंदी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. आता ती मंदी किती होऊ शकेल, कुठपर्यंत जाऊ शकेल हे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्येच किंवा मार्केट ओपन होण्यापूर्वी जे मी विश्लेषण देतो त्यामध्येच बघावं लागेल. आत्ता आपल्याला ते विश्लेषण करणं शक्य नाहीये. आता आपल्याला एवढंच विश्लेषण करणं शक्य आहे ज्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जास्तीत जास्त शक्यता आपल्याला तेजी होण्याची आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये सोमवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते आणि कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक महत्त्वाची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे काढलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 55,460 ची लेवल आहे. 55,460 ची ही जी लेवल आहे
ही जर आपल्याला सोमवारी ब्रेक झाली, फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप अप ओपन होऊन आणि किंमत जर वर टिकायला लागली, तर वर कुठपर्यंत जाऊ शकते? 55,670 पर्यंत जाऊ शकते. 55,670 च्याही वर किंमत जर टिकायला लागली, तर कुठपर्यंत जाऊ शकते? तर मग 55,935 पर्यंत जाऊ शकते. तर ॲटलीस्ट जर समजा बँक निफ्टीमध्ये सोमवारी तेजी होणार असेल आणि 55,460 च्या वर किंमत टिकणार असेल, तर आपण कमीत कमी अपेक्षा अशी करू शकतो की 55,670 हे टार्गेट येईल. हे टार्गेट आलं आणि वर गेलं तर 55,935 हे टार्गेट येईल. ॲक्चुअली 55,935 च्याही वर गेलं तर आणखीन सुद्धा टार्गेट 2-3 आपल्याकडे शिल्लक आहेत. पण आत्ता मी ते देत नाहीये, कारण तेवढी तेजी जर खरोखरच सोमवारी व्हायला लागली, तर मग आपल्याला त्याचा विचार करता येईल. पण आत्ता मी ती टार्गेट इथे तुम्हाला देऊन ठेवत नाहीये. काय होऊ शकतं, साधारणपणे इथे 56,300 च्या आसपास रेझिस्टन्स घेतला होता. त्या दिशेनं जाऊ शकतं. त्याच्याही थोडंसं वर जाऊन 56,500 पर्यंत जाऊ शकतं. वर जायला लागलं तर आपल्याला अशा प्रकारे मूव्हमेंट्स होऊ शकतात. पण एवढा मोठा विचार आत्ता आपल्याला लगेच करायचा नाहीये. लगेचचा विचार असा आहे की 55,460 ही लेवल जर ब्रेक झाली आणि याच्या वर टिकलं, तर 55,670 त्याच्यावर टिकलं, तर मग 55,935 पर्यंत जाऊ शकतं. एवढाच आत्ता आपल्याला विचार करायचा आहे. मात्र जर काही कारणामुळे आपल्याला सेलिंग आलं आणि 55,100 च्या खाली किंमत टिकायला लागली, तर मग शॉर्ट टर्मसाठी आणखीन प्रेशर वाढू शकतं आणि किंमत आणखीन खाली जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. अर्थात खाली जाण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी काही टार्गेट्स किंवा अशा गोष्टी तुम्हाला सांगत नाहीये. वर जाण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आपण वर जात असताना कोणकोणत्या लेव्हल्स येऊ शकतात, हे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समधलं सोमवार इंडेक्सचं सोमवारसाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप प्लॅनविषयी माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन म्हणजे शेअर मार्केट मराठी या चॅनलवर जाऊन जॉईन बटन क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता जर तुम्ही YouTubeवर गेलात आणि आपला चॅनल शोधून काढलात, तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉइन बटन उपलब्ध असेल. त्या जॉइन बटनवर क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. चॅनल मेंबरशिपमध्ये आपण 4 ऑप्शन दिलेले आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. पैकी पहिल्या 2 जे प्लॅन आहेत हे अजून चालू झालेले नाही आहेत. त्यामुळे कृपया हे 2 प्लॅन घेऊन तुमचे पैसे फुकट घालवू नका. तुम्हाला जर प्लॅन घ्यायचाच असेल तर गोल्ड मेंबरशिपचा प्लॅन घ्या. तो चालू झालेला आहे. प्लॅटिनम मेंबरशिपचा प्लॅन घ्या. तो चालू झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मात्र जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स खरेदी केला असेल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबरशिप घेतली असेल, तर तुम्हाला ही मेंबरशिप YouTube चॅनलवर जाऊन घेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही काय करू शकता, तुम्हाला पेड कोर्सचे सदस्य असल्यामुळे प्रीमियम ग्रुपचा ॲक्सेस आहे आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना तर प्रीमियम ग्रुपचा ॲक्सेस आहेच. आपल्या टेलिग्रामवर जो शेअर मार्केट मराठीचा प्रीमियम ग्रुप आहे, त्यामध्ये आपण गोल्ड मेंबरशिपमध्ये दिली जाणारी सर्व अपडेट्स शेअर करत असतो. त्यामुळे तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळू शकेल. सध्या आपण सर्व जुन्या पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबर्सना ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतोय. ते ही सर्व्हिस घेऊ शकतात. ओके. आता जर तुम्हाला ह्यानंतरही काही डाऊट असतील, तर तुम्ही काय करू शकता, अधिक माहितीसाठी मी माझा WhatsAppचा नंबर तुम्हाला इथे देतोय. ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर कॉल करायचा नाहीये, कारण ह्या नंबरवर केलेले कॉल उचलले जात नाहीत. आपण कुठल्याही प्रकारचा कॉल ह्या नंबरवर करू नये. WhatsApp मेसेजद्वारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारू शकता. मी तुम्हाला त्याचा रिप्लाय अवश्य देईन. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आता या व्हिडिओच्या आपण अगदी शेवटी पोहोचलोय आणि जाताना आपल्याला राहिलेला जो इंडेक्स आहे म्हणजेच सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायचं आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करतोय. इथे आपण बघू शकता, जसं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला मी मार्केट जाईल असं वाटतंय, तर इथे सुद्धा जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि 77,580 च्या वर किंमत टिकायला लागली, तर काय होऊ शकतं,
तर मग वर जात असताना 77,770 हे पहिलं टार्गेट आहे. याच्यावर जर किंमत टिकायला लागली तर मग 77,955 हे दुसरं टार्गेट आहे. मला असं वाटतंय जर खरोखरच सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर तेजी झाली आणि वर किंमत टिकायला लागली तर 77,955 पर्यंत तरी ॲटलीस्ट आपल्याला किंमत जायला पाहिजे. अर्थात त्यासाठी 77,770 ही लेवल महत्त्वाची आहे. त्याच्यावर टिकलं तरच मग 77,955 चा आपण विचार करू शकतो. तर अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय. जर काही कारणामुळे फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झालं आणि जात असताना 77,200 च्या खाली टिकायला लागलं, तर मात्र काय होऊ शकतं, 77,200 च्या खाली टिकलं तर आणखीन एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. ही घसरण जी चालू आहे ती वाढण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात मार्केट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारची मूव्हमेंट होण्याची शक्यता कमी आहे. मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता सोमवारी जास्त आहे. पण अजूनही वीकेंड असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही काय घडामोडी होतील. पण जे विश्लेषण मला दिसतंय त्यानुसार मार्केटमध्ये तेजी होऊ शकते आणि दिलेल्या ज्या लेव्हल्स आहेत त्या क्रॉस केल्यानंतर वरची जी टार्गेट्स आहेत त्यातली ॲटलीस्ट पहिली टार्गेट तरी येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये सोमवारसाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल किंवा मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.